तर सध्या मी आहे बघा बहिणीच्या घरी मिरजमध्ये आणि आता सकाळी सगळं आवरून बिवरून सगळं तयार झालो आणि ही गाडी आणली. आता गाडीची पूजा करायची आणि निघायचं बघा आपल्या घराकडे. पूजा करून आम्ही लगेच निघालो. वाटेतच आम्हाला डीमार्ट दिसलं म्हणून मग गेलो जरा डीमार्टला काहीतरी खरेदी करावं म्हणून. असं समजलो की थोडंसं स्वस्तात भेटते म्हणून इथं येऊन बघतो तर काय स्वस्तात काय भेटत नाही बरं का. सगळ्या वस्तू खूपच महाग आहे. 1-2 रुपयाचा फरक आहे, नाहीतर सगळ्या वस्तूंचा रेट तेवढाच आहे. म्हणून मग आम्ही काय जास्त न घेता एवढंच प्यायचं तेवढं ह्या 2 बॉटल घेतलीत बघा. स्प्राईट आणि माझा घेतला बघा. खूप व्हायला तर म्हणून तेवढ्या बॉटल घेऊन परदेशी निघालो मग घरी जायला. आणि आपण सोलापूर हायवे वरनं गाडी चालवत होतो म्हणून मग फुल स्पीडनं जेवढ्या पळतात तेवढ्या गाडी पळवल्या बघा. आणि स्प्लेंडर प्रो गाडी ही काय लय पळत नाही, जवळजवळ 80च्या स्पीडनं गेलती बघा गाडी. ऊन पण भरपूरच होतं, मी जाताना एसटीने गेलतो त्यामुळे हेल्मेट पण नेलं नव्हतं सोबत. तसंच उन्हात कस तरी आलो पूर्ण नागज फाट्यापर्यंत. नागज फाट्यावरनं गेलो मग आरेवाडीच्या बिरो देवाला. आणि आरेवाडीचा देव म्हणल्यावर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे बघा. नारळ भंडारा वगैरे घेऊन पारदेशी गेलो आत देवळात आणि घेतलं बिरो देवाचं दर्शन. मग आम्ही पण म्हणलं बिरोबाच्या नावानं चांग भलं. दर्शन घेऊन येऊन बसलो बघा मंदिराच्या गाभाऱ्यात. आणि इथं गाभाऱ्यात भला मोठा आरसा पण होता म्हणून मग जरा फोटो पण काढून घेतला बघा. त्यानंतर पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा पण मारली बघा. त्यानंतर मग उन्हाच निघालो बघा हळूहळू घरी जायला. तुम्ही पण जाता जाता आपलं चॅनल थोडं सबस्क्राईब करा. धन्यवाद.